मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही माझ्या भावाचं भाषण ऐकलं आणि भाषणानंतर काकासोबत थोड्याशा गप्पा केल्या आणि काकांनी माझे हे बघा कसे फोटोज ठेवलेले आहेत, एकदम नूप दिसते आणि ही माझी बहीण बघा. आणि मग छोट्या काकांनी माझ्यासाठी मस्त व्हेज बिर्याणी बनवली, हां म्हणजे व्हेज पुलाव. आणि नंतर खाऊन पिऊन वगैरे मस्त आम्ही निघालो माझ्या आत्याला भेटायला. ही होती माझी छोटी बहीण आणि या आहेत माझ्या छोट्या बहिणी चिऊ, सई, अनु आणि ही आहे आमची पू जिसने दोबारा मुड़ के मुझे नहीं देखा. Who is he? आणि ही आहे मी सगळ्यांची मोठी बहीण. आणि हे आमच्या मांजरीचं खेळण्याचं साहित्य आणि ती माझी आत्या. आणि हे आमचं लाडकं मांजर किवी. तुम्ही किवीलाही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलेलंच आहे. खूप लाडका आहे हा सर्वांचा आणि खूपच नखरे करतो हा, म्हणजे इतका मूडी आहे ना हा, बाप रे. म्हणजे याच्या मूडच्या हिशोबाने याचा लाड करावा लागतो, याच्या मूडच्या हिशोबाने याला घ्यावं लागतं आणि असं सगळं ह्याला गोंजरावं वगैरे लागतं बाबा. आणि नंतर आम्ही निघालो घरी परत आणि जाताना मम्मीने मस्त माझ्यासाठी आंबे घेतले. आणि नेक्स्ट डे माझा हा भाऊ आला, कारण त्याला माझ्या मम्मीच्या हातच्या बेसन वड्या खूप आवडलेल्या, कारण आम्ही काल घेऊन गेलेलो आणि त्याच्यासाठीच तो आला की मला खायच्यात बाबा म्हणून. आणि त्याच दिवशी मी गेले माझ्या मामांच्या घरी. मामांच्या मुलीनं माझ्यासाठी गोडधोड बनवलेलं. डाएट काय असतो घरी आल्यावर? डाएट वगैरे तर गेला तेल लावत, मस्तपैकी खाल्लं वगैरे. आणि नेक्स्ट डे एक काकू आलेल्या भेटायला माझ्या मम्मीला आणि आउट ऑफ नो वेअर ते अशा बोलल्या की तुमच्या मुलीला पण भेटवा, माझ्याकडे खूप सारे स्थळं आहेत आणि मी बघून जाते, बोलून जाते त्या तिच्याशी वगैरे वगैरे. मम्मीने भेटायला बाहेर बोलवलं. एकतर ऑलरेडी घरची लाईट गेली होती आणि मला खूप इरिटेट होतं, त्याने त्यांचं भाषण ऐकून मला इतकं इरिटेट झालं, मी खोलला कॅमेरा आणि सगळं रेकॉर्ड केलं. आणि नंतर कुल्फीवाला आला, मस्तपैकी नॉस्टॅल्जिया झाला मला. म्हटलं एवढं लेक्चर त्यांचं भाषण ऐकून मला बोर झालं तर मी काहीतरी थंड घेऊ. गरम डोक्याला थोडं शांत केलं आणि लहानपणीची आठवण आली यार मला मस्तपैकी. मी अशीच कुल्फीसाठी पळत जायची. असं तरी डाएट माझा मोडलाच होता घरी गेल्याच्या नंतर. म्हणलं थोडासा अजून मोडावा, म्हणजे पुण्यात गेल्याच्या नंतर सगळं काही स्ट्रिक्टली मला फॉलो करायचंच होतं. सो मी म्हणलं ठीक आहे आता खाऊन घेऊया. आणि माझ्या सुट्ट्या असंही संपत आलेल्या होत्या. मला नेक्स्ट डे निघायचं होतं पुण्याला. आणि हे बघा माझ्या मम्मीने सामान पॅक केलं आहे, मला पुण्याला जाताना हे घेऊन जायचं आहे सर्व काही. तर मला निघायचं होतं, त्यामुळे परत एकदा मी विसरले शूट करण्यासाठी व्लॉगचे काही पार्ट्स. तर पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पुढचं काही बघायला मिळणार आहे, तर त्यामुळे सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि या व्लॉगला लाईक शेअर करायला विसरू नका.